नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बंगालमध्ये जे काय राजकारण आता चालू आहे, विधानसभेच्या निवडणुका होऊन, मतदान होऊन, मतमोजणी होऊन, नवीन सरकार येऊन 3-4 आठवड्याचा कालावधी उलटलाय आणि एवढ्यात 15 वर्ष तिथे अबाधित राज्य करणाऱ्या आणि अक्षरशः आपली हुकूमत प्रत्येक बंगाली माणसावर गाजवणाऱ्या ममता दीदी यांची जी अवस्था आहे आणि त्यांच्या पक्षाची जी अवस्था आहे ती बघून खरंच वाईट वाटतं मित्रांनो. माणसाने अहंकाराच्या आणि अहमन्यतेच्या इतकं आहारी जाऊ नये की त्या अहमन्यतेनेच तुमचा बळी घ्यावा. आणि आता चर्चा अशी चालू आहे की ममता दीदीचा पक्ष वाचणार का? न वाचायला काय झालंय? अवघे 20 आमदार असलेला उद्धव ठाकरे यांचा पक्ष जर आज महाराष्ट्रात एक मान्यता प्राप्त आणि एक चांगला विरोधी पक्ष म्हणून मानला जातो, राजकारणात त्याचा दबदबा आणि चर्चा आपल्याला बघायला मिळते, तर मग 80 आमदार असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष हा ममता दिदीचा पक्ष संपेल अशी भीती वाटण्याचं कारण काय? तर ते कारण आतून आलेले आहे. जोपर्यंत ममता दिदी मुख्यमंत्री होत्या तेव्हा बंगालच्या रस्त्यावर फिरणाऱ्या पत्रकारांची निवडणुकीत काय होईल, लोकमत ममता दिदीच्या विरुद्ध जाईल असं बोलायची सामान्य नागरिकाला हिंमत होत नव्हती. प्रदीप गुप्ता सारखा एक ओपिनियन पोल काय ते एक्झिट पोल करणारा माणूस सांगतो की 82% लोक आमच्या समोर बोलायला तयार नव्हते. इतकी दहशत. आणि इतकी दहशत असलेल्या ममता दिदीला आता कुत्र विचारत नाही इतकी पाळी आलेली आहे. ममता दिदीचा जो भतीजा काय तो पुतण्या 4 मे नंतर केंद्रीय गृहमंत्र्यांना कलकत्त्यात थांबून तर दाखवा असं आव्हान देत होता. त्याला रस्त्यावर लोकांनी इतका पिटला, अंगावर अंडी टाकली, बेदम मारला, इतकी ममता दिदीची दहशत संपली 4 मे नंतर. आणि त्यामुळे हळूहळू करत रस्त्यावरची जनतेच्या मनातली ममता दिदी आणि तृणमूलची दहशत संपल्यावर त्यांच्या पक्षामधून सुद्धा ममता दिदी आणि त्यांच्या पुतण्याच्या विरुद्ध आवाज उठायला लागले. हा पराभव पक्षाचा नाहीये, हा पराभव ममता दिदींचा अहंकार आणि त्यांच्या पुतण्याचा उद्धटपणा आणि त्यामुळे फरफटत गेलेला पक्ष, हा पराभव त्यातून आलेला आहे, पक्षाचा पराभव नाहीये. पक्षाच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा, आमदारांचा पराभव नाहीये. हा नेतृत्वाचा पराभव आहे असा दावा आता उजळ माथ्याने त्या पक्षातले नेते, कार्यकर्ते आणि आमदार सुद्धा करायला लागले. जी ममता दिदी रस्त्यावर उतरली, कुठे निवडणूक आयोग असेल, कुठे हायकोर्ट असेल किंवा आणखीन कुठे सीबीआयचं ऑफिस असेल, त्याच्या विरुद्ध ममता दिदी धरणं धरायला बसली तर हजारो हजारो लोकांची गर्दी तिथे उसळायची. आज ममता दिदीच्या पुतण्याला आणि आणखीन कोणाला मारहाण झाली म्हणून ममता दिदींनी धरणं पुकारलं तर तिथे किती लोक फिरकले तुम्ही बघितलं. पण त्याच्याही पलीकडे ममता दिदीने आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली तेव्हा 80 पैकी 60 आमदारांनी तिकडे सरळ सरळ पाठ फिरवली. आणि योगायोग असा की दुसरा एक कोण त्यांच्यातला आहे, वेदव्रत की ऋतुव्रत नावाचा एक आमदार आहे, तो ममता दिदीच्या विरुद्ध बोलतो म्हणून ममता दिदीने त्याची पक्षातून हाकलपट्टी केली आहे. त्याला मात्र अगत्याने तृणमूलचे 40-50 आमदार भेटायला गेले होते, जे ममता दिदीच्या बैठकीला साफ साफ गैरहजर राहिले. ही गंमत आहे मित्रांनो, ही गंमत आहे. आणि त्यामुळे सार्वत्रिक मीडियामध्ये अशी चर्चा चालू आहे की बघता बघता 1 महिना निकालांना झाला नाही, एवढ्यातच ममता दिदीचा पक्ष पार विस्कटून जाणार आहे का, नामशेष होणार आहे का? चर्चा स्वाभाविक आहे. कारण ज्यांची दहशत 15 वर्ष बंगालभर होती, आज त्यांना
तोंड लपवून फिरायला लागते. ममता दिदी हायकोर्टात गेली तर तिथल्या अनेक वकिलांनी ममता दिदीच्या तोंडावर चोर चोर म्हणून घोषणा दिल्या. ममता दिदीचे एक आगाऊ खासदार महुआ मोहित्रा ही विमानाने प्रवास करत होती, तर विमानातले प्रवासी सुद्धा तिला तृणमूल टीएमसी चोर चोर म्हणून हिणवत होते. कालपर्यंत ज्यांच्याकडे नजर वर करून बघायची हिंमत नव्हती बंगाली सामान्य माणसाची, आज ते त्यांच्या तोंडावर थुंकतात. अभिषेक बॅनर्जीच्या घरासमोर बाहेरच्या भिंतीवर लोकांनी अक्षरशः मुतारी करून टाकली. पोलिसांना बंदोबस्त करून तिथे लघवी करण्यावर प्रतिबंध लावायची वेळ आली. आणि अशा परिस्थितीत आतूनच जर तृणमूल काँग्रेस पक्ष फुटत असेल तर मग तो पक्ष टिकेल का, ही पत्रकारांना किंवा मीडियाला वाटणारी शंका गैरलागू होत नाही. सध्याच्या परिस्थितीत आपण बघतो वेगवेगळे पक्ष फुटत असतात. काल परवा आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतले 10 पैकी 7 खासदार बाहेर पडले आणि भाजपत विलीन झाले. 4 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदी बसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या अखंड शिवसेनेमध्ये दुभंग झाला आणि त्यातले 40 आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले. त्यांचे 5-6 मंत्री सुद्धा त्यांची साथ सोडून गेले. पुढे काय झालं? शिवसेनेत दुफडी माजली आणि आज उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचं नाव पण उरलेलं नाही की निशाणी उरलेली नाही. पक्षाचं नाव शिवसेना उभाठा करावं लागलं आणि पक्षाला मशाल नावाचं नवं चिन्ह घेऊन मागल्या 3-4 निवडणुका लढाव्या लागलेल्या आहेत. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की शिवसेना फुटली नाही. आजही शिवसेना कायदेशीररित्या अबाध्य आहे, अभेद्य आहे, विभाजित नाही, अविभाज्य आहे. एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि जो काही कायदेशीर डिस्प्यूट उद्धव ठाकरेंनी उभा केला त्यातून पक्ष आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेना बहाल झालं. 1 वर्षानंतर जुलै 2023 मध्ये अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडली आणि तेही 40 आमदार घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडले. आज शरद पवारांकडे सुद्धा स्वतः स्थापन केलेल्या पक्षाचं नाव आणि निशाण उरलेलं नाही. ते अजितदादांच्या गटाकडे गेलं आणि शरद पवारांना तुतारी वाजवत फिरावं लागते. सांगायचा हेतू असा ही एवढी उदाहरणं आजही पक्षातले खासदार निघून गेले तरी केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष शिल्लक आहे, चांगला ठणठणीत आहे. त्यांच्याकडे झाडू हे निवडणूक चिन्ह पण आहे. शिवसेना हा पक्ष अखंड आहे. त्यातून उद्धव ठाकरे यांना खड्यासारखं बाजूला केलं गेलं. शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही शिल्लक आहे, फक्त त्यावर शरद पवारांचा काडी मात्र अधिकार उरलेला नाही. तेव्हा राजकारणात ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींचा आधार घेऊन जर राजकारणाचं किंवा चालू राजकारणाचं विश्लेषण करायचं असेल तर हे सगळे धागे दोरे पकडूनच अनुभव लक्षात घेऊन तुम्हाला विश्लेषण करावं लागतं. पक्ष फोडणं, पक्षातले आमदार फोडणं, काही आमदारांना राजीनामे द्यायला लावून पुन्हा नव्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आणणं हे सगळं जुनं झालं. आता भाजपच्या संदर्भात किंवा प्रामुख्याने मोदी सरकार किंवा मोदी युग सुरू झाल्यापासून एक मोठा फरक पडलेला आहे की जे मोदी शहांना किंवा भारतीय जनता पक्षाला राजकारणात अडवतात आणि नडतात त्यांना त्यांच्या पक्षापासूनच वंचित करणं हा एक नवा पॅटर्न अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या भाजपने निर्माण केलेला आहे. मग तर महाराष्ट्रात शरद पवार त्यांच्या पक्षापासून वंचित केले जाऊ शकत असतील, उद्धव ठाकरे यांना आपल्या वडिलांची पक्षापासून वंचित करून तो पक्षच त्यांच्याकडून काढून घेतला जात असेल तर ममता दिदी किंवा ममता बॅनर्जी हा अपवाद कशाला असेल? आज ममता दिदीच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर बेदिली माजली असेल किंवा
पक्षातल्या आमदारांमध्ये, खासदारांमध्ये ममता दिदी आणि त्यांच्या थेट नेतृत्व मिळालेल्या पुतण्याविरुद्ध कमालीचा असंतोष असेल तर पक्ष फोडण्याची गरज काय? ममता दिदी किंवा अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून बाजूला काढून पक्ष अबाधित ठेवता येतो. आणि मला असं वाटतं की बंगालमध्ये लवकरच ज्या काय राजकीय खेळी होतील त्या पक्ष फोडणं, पक्ष दुभंग होणं, भूकंप असलं काही होणार नाही. ममता आणि त्यांच्या पुतण्याला तृणमूल काँग्रेसमधून अलगद बाजूला केलं जाईल. आणि मला वाटतं ऋतुव्रत बॅनर्जी किंवा कोणतरी कुठच्या तरी एका खासदार किंवा आमदाराने ती भाषा केलेली आहे की तृणमूल काँग्रेसचा पराभव झालेला नाही, पराभव झालाय तो ममता दिदीचा आणि अभिषेक बॅनर्जीचा पराभव झालाय. आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळे, त्यांनी केलेल्या गडबडीमुळे पक्षाला आज पराभवाची चव चाखावी लागते. ही सुरुवात असते मित्रांनो, ही सुरुवात असते. आणि गंमत लक्षात घ्या, ऋतुव्रत बॅनर्जी किंवा कोणतरी जो आहे ज्याला पक्षातून अशी भाषा वापरली म्हणून ममता दिदीने हाकलपट्टी केली, त्याला भेटायला बहुतांश आमदार गेले, नवनिर्वाचित आमदार गेले. पण तेच नवनिर्वाचित आमदार ममता दिदी या पक्षाच्या अध्यक्ष असूनही आणि त्यांनी बैठक बोलावली असताना सुद्धा तिकडे फिरकले नाहीत. ही महाराष्ट्रातल्या 4 वर्षापूर्वीच्या, 3 वर्षापूर्वीच्या राजकीय घडामोडींची बंगाली पुनरावृत्ती होण्याची चिन्ह आहेत. आणि यात मला काही नवीन वाटत नाही. याचं कारण असं की बंगालमध्ये ममता दिदीचा पक्ष नामशेष होणार नाही, तृणमूल काँग्रेस फुटणार नाही, किंबहुना अमित शहा हे ममता दिदीचा पक्ष फुटू देणार नाही, याची ग्वाही मी दिली होती. आणि त्याचं एक कारण असं होतं की निकाल लागल्यानंतर आणि ममता दिदीचा दारुण पराभव झाल्यानंतर आणि भाजपचं सरकार सत्तेत येणार बंगालच्या हे निश्चित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर एक चर्चा सुरू झाली होती की जे ममताचे गुंड म्हटलं जातं ते सगळे आता आपली कातडी बचावण्यासाठी तृणमूल काँग्रेस सोडतील आणि भाजपमध्ये येतील. कारण सीपीएमचा आणि डाव्या आघाडीचा पराभव झाल्यानंतर त्या पक्षाच्या सुरक्षेखाली, सरकारच्या सुरक्षेखाली राजरोस बंगालभर गुंडगिरी करणारे जे काय असले गुंड कार्यकर्ते होते त्यांनी आपला पक्ष बदलला, ते तृणमूल काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे राज्यात पक्षाचं नाव बदललं, सत्तेचं नाव बदललं. पण गुंडगिरी जी डाव्या आघाडीच्या काळात चालू होती ती तशीच्या तशी तृणमूलच्या काळामध्ये सुरू राहिली. तेवढंच नाही, ममता दिदीने त्याला एक संस्थागत स्वरूप दिलं, त्याला एक आकार दिला, त्या गुंडगिरीला एक संघटित गुन्हेगारीचं स्वरूप दिलं, ज्याला गुन्हेगारी भाषेमध्ये माफिया म्हणतात. ममता दिदीने पक्षालाच माफिया करून टाकलं. आणि मग माफिया सिंडिकेट असतं ते जसं एक एक गल्ली बोळ एरिया वाटून देतात त्या प्रकारे हे चालू होतं. आणि ते लोक परत येणार असतील तर त्यांना आम्ही घेणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर कुठल्याही तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला, कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला भाजपमध्ये सरसकट प्रवेश मिळणार नाही आणि सध्या तर कोणालाच प्रवेश देणार नाही, ही भूमिका बंगालच्या भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी घोषित केली. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तृणमूल काँग्रेस फोडण्याचा भाजपचा कुठलाही इरादा नाही. पण भाजपची संघटनात्मक सूत्र जर अमित शहा यांच्यासारख्या चाणक्याकडे असतील तर मग अमित शहा काय करू शकतात याच्यावर विचार करता करता 14 मे रोजी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्यात मी साफ सांगितलेलं होतं की भाजपकडून किंवा अमित शहाकडून तृणमूल काँग्रेस फोडण्याचा बिलकुल प्रयत्न होणार नाही. त्यापेक्षा तृणमूल काँग्रेसमध्ये ममता दिदीला खड्यासारखं बाजूला करू शकेल आणि उर्वरित पक्षाचं आणि आमदारांचं, खासदारांचं नेतृत्व करू शकेल असा बंगालचा एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार शोधला जाईल.
अमित शहा नेमकं ते करतील असं भविष्य मी 14 मे 2026च्या माझ्या एका हिंदी व्हिडिओतून केलेलं होतं. मी त्याची लिंक मुद्दाम या आता खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. ज्यांना कन्फर्म करायचं असेल की भाऊ खरं बोलतोय की खोटं बोलतोय, त्यांनी माझा तो प्रतिवादवर टाकलेला जो व्हिडिओ आहे की तृणमूल काँग्रेस अमित शहा तुटू देणार नाही, फुटू देणार नाही, मी ती लिंक मुद्दाम टाकणार आहे, पाहिजे तर बघा. पण ही भविष्यवाणी मी 14 मे रोजी केली होती आणि मी आज बोलतोय तेव्हा 2 जून आहे. साधा सरळ हिशोब करायचा तर जवळजवळ 18-19 दिवसापूर्वी मी जी भविष्यवाणी केली होती ती आता सध्या देशभरच्या इंग्रजी, हिंदी, मराठी सगळ्या मीडियामध्ये ब्रेकिंग न्यूज बनलेली आहे की तृणमूल काँग्रेस पार्टी फुटणार का, त्याच्यात एकनाथ शिंदे मिळणार का, त्याच्यात अजितदादा मिळणार का, ही चर्चा आत्ता सुरू होते, ज्याची भविष्यवाणी मी 14 मे रोजी हिंदी व्हिडिओत केली होती. असो मित्रांनो, एक गोष्ट साफ आहे, कुठल्याही परिस्थितीत विरोधी पक्ष मोडणं तोडणं अमित शहा करत नाही. ते तुमच्यातल्या दुफडीचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करून घेतात आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला अधिकाधिक वीक करणं, दुबळं करणं, कमजोर करणं हे अमित शहाच्या राजकारणाचं द्योतक आहे. बघू काय होतं. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.